केक म्हटला की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच खूप जास्त आवडतो. तर आज आपण घरच्या घरी अयंगार बेकरी स्टाईल केक कुकरमध्ये कसा बनवायचा हे बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात की कलर किती सुंदर आलेला आहे केकला आणि स्पॉन्जी देखील खूप छान झालेला आहे. तर केक कट करण्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की हा केक किती स्पॉन्जी झालेला आहे आणि अगदी 100% शाकाहारी असल्यामुळे किंवा 100% व्हेज असल्यामुळे अगदी सर्वांनाच हा चालू शकतो. तुमचा केक बनवताना फसत असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण परफेक्ट मेजरमेंटसह आणि भरपूर टिप्ससह मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी एक मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. 2 कप रवा घ्यायचा आहे आणि 1 कप साखर घ्यायची आहे. 2 कपला 1 कप साखर हे प्रमाण हे परफेक्ट आहे. आता अर्धा कप मी या ठिकाणी मिल्क पावडर घेते आणि हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घेते. आता मिक्सरला बारीक केल्यानंतर याच्यामध्ये पाऊण कप मी तेल घालते. पाऊण कप दही घालायचं आहे आणि 1 कप त्याच कपाने 1 कप आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि चिमूटभर मीठ देखील घालायचं आहे. आता हे सगळं साहित्य परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स केल्यानंतर लगेचच एका भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात की जास्त थिकही नाही आणि जास्त पातळही नाही. तर अशा प्रकारे आपल्याला सगळं साहित्य हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता लगेचच हे साहित्य एका भांड्यात काढल्यानंतर 8 ते 10 मिनटासाठी आपण झाकून ठेवून देऊया. या ठिकाणी मी लगेच कुकर फ्री हीट करायला ठेवलेला आहे. कुकरला देखील आपण 10 मिनिट फ्री हीट होऊ देऊया. कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि गॅसकेट देखील काढून घ्यायचं आहे. आता लगेचच मी एक टीन घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा. त्यामध्ये मी खाली ऑइल लावून घेतलेलं आहे आणि मैदा स्प्रेड करून घेते. तुमच्याकडे देखील बटर पेपर नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकतात. यामुळे केक हा तळाशी चिकटत नाही आणि जळत देखील नाही. तर अशा प्रकारे सगळीकडे मैदा हा स्प्रेड करून घ्यायचा आहे टॅप टॅप करत आणि जो एक्स्ट्राचा मैदा असेल तो काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी बटर पेपर न वापरता खाली मैद्याचं पीठ लावून केक बनवू शकतात. तर आता सगळं पीठ हे आपलं लावलं गेलेलं आहे टीनला. तर आता मिश्रण देखील आपलं बॅटर देखील रेडी झालेलं चांगलं फुललेलं आहे. तर यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं दूध घालायची काही गरज नाही. आता यामध्ये लगेचच मी 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेलं आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. हे चांगलं आपण 1 मिनिटभर फेटून घेऊया. त्यामुळे जाडी छान येईल आपल्या केकला. आता हे सगळं बॅटर मी चांगलं फेटून घेते आणि लगेचच आपल्याला टीनमध्ये हे ट्रान्सफर करायचं आहे, कारण त्यामध्ये आपण बेकिंग पावडर घातलेलं आहे. त्यामुळे त्याची जाडी ही टिकून राहावी त्यासाठी लगेचच आपल्याला टीनमध्ये ट्रान्सफर करून लगेचच कुकरमध्ये ठेवायचं आहे. तर आता या ठिकाणी सगळं बॅटर मी टीनमध्ये काढून घेतलं आहे. आता थोडा वेळ ते डॅब करायचे, ज्यामुळे त्याच्यामध्ये जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील. आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असतील तर तुम्ही वरून डेकोरेट करू शकतात. तर मी या ठिकाणी टुटी फ्रुटी घालते. ते घातल्यानंतर देखील थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं आणि लगेचच कुकरमध्ये टीन ठेवायचं आहे. आणि आता लो फ्लेमवर आपल्याला साधारणतः 30 ते 35 मिनिट कुकर ठेवायचं आहे. तर आता साधारणतः 35 मिनिट झालेले आहे. आता मी 1 स्पून टाकून चेक करून घेतलेलं आहे. आता केक आपला परफेक्ट शिजलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात की केक आपला छान फुलून आलेला आहे. आता साईडने आपल्याला सुरीने कडा लूज करून घ्यायचे आहेत. साईडने कडा लूज झाल्यानंतर एका डिशमध्ये आपल्याला केक काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की केक किती सुंदर झालेला आहे, कलर किती सुंदर आलेला आहे. परफेक्ट असा ब्राऊन कलर आपल्या केकला आलेला आहे आणि स्पॉन्जी देखील तेवढाच झालेला आहे. केक आपला फुललेलाही छान आहे. तुम्ही बघू शकतात की किती सॉफ्ट हा आपला केक झालेला आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. परफेक्ट मेजरमेंट सांगितले, या मेजरमेंटनुसार तुम्ही तुमचा केक अगदी परफेक्ट बनवू शकतात. तर बघू शकता की
केक कट करतानाच किती सॉफ्ट हा दिसतोय. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर आता सगळं केक मी हा कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते की कसा बनलेला आहे. अगदी सर्वांनाच हा केक आवडेल. तुमच्या घरात अगदी लहान मुलं असतील किंवा मोठे असतील, सगळ्यांना हा केक नक्की आवडणार आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. जर का तुम्हाला याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही बॅटरमध्ये कोको पावडर देखील टाकू शकतात. त्यामुळे चॉकलेट केक बनून तुमचा रेडी होऊ शकतो. बघू शकतात की किती सॉफ्ट झालेला आहे केक. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करून ठेवा.